दुबईमध्ये एअर शो दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आणि उड्डाणाच्या वेळी तेजस विमान क्रॅश झाल्याचं कळतंय। दुबईमधली ही मोठी अपडेट आहे। उड्डाणादरम्यान हे लढाऊ विमान कोसळलेलं आहे। एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईतल्या एअर शो मधली ही दृश्य, ज्यावेळी हे विमान क्रॅश झालं त्याची दृश्य आता समोर आली आहेत। मोठी दुर्घटना आहे आणि तेजस हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईमध्ये हा एअर शो होता आणि त्याच वेळी ही घटना झाल्याचं समोर येतं आणि मोठी दुर्घटना आहे। तेजस हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं उड्डाणाच्या वेळी पाहायला मिळतं आणि त्याची दृश्यही आता समोर आलेली आहेत आणि ते विमान क्रॅश झाल्यानंतर ज्या पद्धतीने आगीचे मोठे लोट आले त्याची ही दृश्य, त्यावरून आपल्याला या घटनेची भीषणता कळू शकते। उड्डाणाच्या वेळी लढाऊ विमान तेजस हे क्रॅश झालंय। अमित भिडे आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट द्यायला। अमित, नेमका हा एअर शो काय होता, किती वाजताची घटना आहे, काय घडलं? दुबईमध्ये एअर शो, जागतिक दर्जाचा एअर शो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या एअर शो मध्ये जगभरातल्या एअरफोर्सने भाग घेतलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे। इथे जगभरातल्या विविध एअरफोर्सकडून म्हणजे वायुदलांकडून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं जातं। त्याचबरोबर त्यांची एरोबॅटिक्स असतील, विमानांचं सादरीकरण असेल ते केलं जातं। हा एअर शो अत्यंत प्रतिष्ठेचा असा समजला जातो। तिथे भारताने तेजस विमानांचं सादरीकरण केलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून तेजस तिकडे एरोबॅटिक्स करत होती। एरोबॅटिक्स म्हणजे हवाई कसरती करून दाखवत होती। कालही तेजसचा झाल्या होत्या आणि आजही एरोबॅटिक्स सुरू होत्या। त्यामध्ये हा अपघात झालेला आहे। अर्थात अपघात तांत्रिक कारणामुळे झालेला आहे की अजून काही कारण आहे हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये। पण आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार भारताचं तेजस विमान इथे अपघातात कोसळलेलं आहे आणि हे हानी झालेली आहे। अमित, या तेजस विमानाबद्दल अधिक आपण सांगू शकतो? किती विमानं एकूण या एअर शो मध्ये भारताची होती आणि या तेजस विमानाबद्दल काही माहिती कळली? हो, भारताने स्क्वॉड्रन 18 ही जी आपली स्क्वॉड्रन आहे त्यातली काही विमानं इथे सहभागी होण्यासाठी पाठवलेली होती आणि या तेजस विमानांचं दुसरं महत्त्वाचं इथे सादरीकरण करण्याचं कारण म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीचं हे विमान आहे। अर्थात त्याचं इंजिन सोडून हे आपण वारंवार भारताकडून दावे केले जातात। तेजस हे पुढचं आपलं महत्त्वाचं विमान असेल, लढाऊ विमान असेल, अशा दृष्टीने भारत त्याच्याकडे पाहतो आणि त्याचबरोबर तेजसची आपली स्वतःची गरज भागवून इतर देशांना आपण तेजस एक्सपोर्ट करू शकतो का या दृष्टीने सुद्धा चाचपणी भारताची सुरू आहे। असे हवाई शो जे असतात, असे एअर शो जे असतात, तर अशा एअर शो मध्ये आपली जी मिलिटरी माईट आहे म्हणजे आपली जी क्षमता आहे आणि आपलं विमान एक्सपोर्ट होऊ शकतं का, म्हणजे आपण त्याचं निर्यात करू शकतो का, या दृष्टीने हे एक मोठी बाजारपेठ म्हणून सुद्धा अशा एअर शोकडे पाहिलं जातं। अशा एअर शो मध्ये तेजस विमान अपघातग्रस्त होणं हा अतिशय मोठा धक्का भारतासाठी आहे। आता तुर्तास तरी हे दिसतंय। या दुबईच्या एअर शो बद्दल अमित काही जास्त सांगता येईल? कशा प्रकारचा हा एअर शो होता आणि भारताने एकूण किती ठिकाणी यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि हे तेजस विमान जे आता क्रॅश होताना आपण दृश्यांमध्ये बघतोय त्याचा नेमका किती या मिशन मध्ये सहभाग होता, याबद्दल काही कळलंय? गेल्या 3 दिवसांपासून हा दुबई एअर शो सुरू आहे आणि यामध्ये जगभरातली सगळीच म्हणजे जे महत्त्वाच्या देश आहेत त्यांचे एअरफोर्स होती। याच्यामध्ये रशिया, अमेरिका ह्यांचा सहभाग होता। इनफॅक्ट पाकिस्तानचा सुद्धा एअरफोर्स यामध्ये सहभागी झालेला आहे। इस्रायलचं एअरफोर्स आहे, भारताचं सुद्धा आहे। भारताची सूर्यकिरण ही हॉक विमानं आणि तेजसची स्क्वॉड्रन 18 ही इथे सहभागी झाली होती। अर्थात ह्यामध्ये तेजस किती नेमकी विमानं सहभागी झाली होती हे मात्र वायुदलाकडून अजून प्रसिद्ध झालेलं नाहीये। पण त्याचबरोबर तेजस विमानं तिकडे सादर करणं हे भारताचं एक मोठं तिकडे एक महत्वाकांक्षी उद्देश होता। त्याला मोठा धक्का यातून बसलेला आहे। अश्विन, खरं आहे अमित, आणि जसं तू सांगतोयस की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा एअर शो सुरू आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे तेजस, जे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं विमान मानलं जातं पुढच्या भारताच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने, तर ते लढाऊ विमान अशा प्रकारे क्रॅश झालेलं आहे। दुबईमधली ही दृश्य एअर शो मधली समोर येतात आणि जसं आपले प्रतिनिधी अमित भिडे सांगत होते, उड्डाणाच्या वेळी हे लढाऊ विमान तेजस क्रॅश झालं आणि आता बघूया, नेमकं कारण समोर आलेलं नाहीये, नेमकं कशामुळे हे क्रॅश झालं। मात्र जी दृश्य समोर येतात ती अत्यंत भीषण आहेत। ज्या पद्धतीने हे विमान क्रॅश झालं, जमिनीवर कोसळलं आणि त्याच्यानंतर आगीचे मोठे लोट आपल्याला पाहायला मिळतात। दुबईमधली ही दृश्य आहेत, एअर शो दरम्यान झालेली ही मोठी दुर्घटना आणि तेजस हे विमान क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय।
आणि धुराचे प्रचंड मोठे लोट, आगीचे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत. हे विमान क्रॅश झाल्यानंतर दुबईतल्या एअर शो मधली ही दृश्य. आणि या एअर शो मध्ये जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, जगभरातल्या विविध देशांमधली विमानं सहभागी झालेली होती, ज्याच्यात भारताची देखील काही विमानं, ज्याच्यामध्ये तेजस होतं. त्याच तेजसचं सादरीकरण सुरू असताना, तिकडे प्रात्यक्षिकं सुरू असताना अशा प्रकारे तेजस हे क्रॅश झाल्याचं बघायला मिळतं. आणि विमान क्रॅश झाल्यावर मोठी आग लागली, मोठे लोट, आगीचे, धुराचे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. हे क्रॅश होताना देखील मोठ्या वेगाने जमिनीवर कोसळलेलं दिसतंय. आता बघूया आणखी तपशील आपल्याला यायचा आहे हाती. मात्र उड्डाणाच्या वेळी हे लढाऊ विमान कोसळलं आणि अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे. दुबईमध्ये हा एअर शो होता, ज्याच्यामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने, ज्या वेगाने हे विमान जमिनीवर कोसळले आणि त्याच्यानंतर आगीचे मोठे लोट, आणि जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की तेजस विमान क्रॅश होणं भारतासाठी एक मोठा धक्का आहे. कारण भारताच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने तेजस हे अत्यंत महत्वाकांक्षी असं विमान आहे पुढच्या भारताच्या संरक्षण ताकदीच्या दृष्टीने. आणि तेच तेजस विमान, आता लढाऊ विमान, हे क्रॅश झाल्याचं बघायला मिळतंय. दुबईमधल्या एअर शो मध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. तर उड्डाणाच्या वेळीच लढाऊ विमान क्रॅश झालं, एअर शो मधली ही दुर्घटना, ज्याची ही दृश्य समोर आलेली आहेत. अधिक तपशील आपल्या हाती यायचं आहे. नेमकं या विमानाचं क्रॅश होण्याचं, कोसळण्याचं कारण काय, तांत्रिक कारण होतं का आणखं काही घडलेलं होतं, हे सगळं पुढच्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार दुबईमधल्या एअर शो मध्ये मोठी दुर्घटना, उड्डाणाच्या वेळी क्रॅश झालेलं तेजस. जितक्या वेगाने हे विमान कोसळलेलं आहे ते बघता त्याच्यावरूनच आपल्याला अपघाताची भीषणता ही कळू शकते. पुन्हा एकदा अमित भिडे आपल्या सोबत आहेत या संदर्भात अपडेट देण्यासाठी. अमित, ज्या वेगाने हे विमान कोसळलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला भीषणता कळते या सगळ्या दृश्यांमधून. ज्या वेगाने हे विमान खाली आलं त्याला नोजडाऊन असं म्हणतात. विमान नोजडाऊन झालं याचा अर्थ विमान वेगाने एरोबॅटिक्स करत असताना आहे त्या स्थितीमध्ये खाली येताना दिसत आहे. विमानात थेट त्याच्या नाकाच्या दिशेने खाली आलं, जमिनीवर कोसळलं, मोठा स्फोट झाल्याचं दिसतंय. याचा अर्थ विमानामध्ये सफिशियंट फ्युएल सुद्धा होतं. गेल्या काही दिवसांपासून तेजस विमानांनी दुबई एअर शोमध्ये गेले 3 दिवस हा जो दुबई एअर शो सुरू आहे त्यामध्ये आपल्या कामगिरीनी, आपल्या एरोबॅटिक स्किल्सनी तिकडे वाहवा मिळवलेली होती. तेजससाठी अनेक देशांकडून भारताकडे विचारणा सुद्धा झाली होती. भारताच्या बूथला अनेक देशांनी भेटही देऊन तेजसची पाहणी सुद्धा केली होती. त्यानंतर तेजसकडून जगाला अपेक्षा होत्या भारतीय बनावटीचं हे विमान कसं आहे ते पाहण्यासाठी अर्थातच मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. आणि त्यातच या दुबई एअर शोमध्ये झालेला हा अपघात अर्थातच भारतासाठी मोठा धक्का आहे. अश्विन, खरं अमित, आणि जसं तू सांगतोयस की तेजस एक अत्यंत महत्वाकांक्षी विमान भारताच्या दृष्टीने, तेजसच्या ताकदीबद्दल किंवा एकूणातच तेजसच्या वैशिष्ट्यांबद्दल, तेजस विमानाबद्दल जर आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं असेल तर काय काय सांगू शकतो आपण? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या आपल्या भारतीय कंपनीने, सरकारी कंपनीने बनवलेलं हे तेजस विमान आहे. अर्थात लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे त्याचं मूळ नाव. अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या सगळ्यांना आठवत असेल त्याचं नामकरण तेजस असं केलं. तेजस विमान मुळातच सिंगल इंजिन एअरक्राफ्ट, मल्टीपर्पज एअरक्राफ्ट आहे, मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. म्हणजेच हवेतलं युद्ध, त्याचबरोबर हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता, अशा दोन्ही युद्धांमध्ये हे तेजस पारंगत आहे. त्यासाठीच अर्थात हे बनवलेलं आहे. भारताच्या दृष्टीने याचं महत्त्व असं होतं की नुकतीच MiG-21 विमानं आपण डिफेज केली याचा अर्थ डिकमिशन केली. आणि त्याच्यानंतर डिकमिशन म्हणजे निवृत्त केल्याच्या नंतर त्याच्या स्क्वॉड्रन्सची जागा या तेजसच्या स्क्वॉड्रन्स घेणार होत्या. याचाच अर्थ भारताची पुढची जी आपली शक्ती आहे ती ह्या तेजसवर अवलंबून असणार होती. भारताच्या ताफ्यामध्ये आज आपण जर का विचार केला तर मल्टीरोल एअरक्राफ्टमध्ये विद्यमान सुखोई 30 MKI, त्याचबरोबर मिराज 2000, त्याच्यानंतर MiG-29 आणि जॅग्वार याच्यावर आपली आत्ता निर्भरता आहे.
पण त्याच्या जोडीला आपल्याला जवळपास ज्या 44 स्क्वॉड्रन्सची गरज आहे 2 सीमा सांभाळण्यासाठी, 2 भागातल्या सीमा सांभाळण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला तेजसच्या स्क्वॉड्रन्स वाढवण्याची गरज होती. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर तेजसचं उत्पादनसुद्धा सुरू आहे. मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी तेजस पाहिलं जातं आणि राफेल, मगाशी जो आपण उल्लेख केला त्याच्यात राफेलचा पण स्क्वॉड्रन्स आहेत, 2 स्क्वॉड्रन्स आहेत. तर याच्यामध्ये आत्ता तेजससाठी भारत फक्त स्वतःची क्षमता, त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तेजसची उत्पादनं करून हे तेजस विमान आपण निर्यातही करू शकतो का, या दृष्टीने सुद्धा भारताची चाचपणी सुरू होती. अश्विन, हे दुबई एअर शो सारखे जे शोज असतात यांचा खूप महत्त्वाचा एक फायदा असा असतो की आपली मिलिटरी माईट काय आहे किंवा आपली संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांची दर्जा काय आहे, गुणवत्ता काय आहे, हे जगासमोर सादर करण्यासाठी असे एअर शो, असे जे आंतरराष्ट्रीय दर्जाची जी व्यासपीठं असतात ही महत्त्वाची ठरतात. इथे जगभरातले देश आलेले असतात, आपली उत्पादनांचं सादरीकरण करतात, त्याचबरोबर खरेदीदार देशसुद्धा इथे आलेले असतात. त्यांच्यासमोर असे अपघात होणं हे अतिशय दुर्दैवी म्हटलं जातं. त्यामुळे आजचा हा अपघात खरोखर आपल्यासाठी एक मोठा धक्का आहे. खरं अमित, मी तेच म्हणणार होतो की एखाद्या आंतरराष्ट्रीय शोमध्ये ज्या प्रकारे तू सांगतोयस की दुबईमध्ये असा एअर शो होता ज्याच्यामध्ये अनेक खरं म्हणजे देशांचा सहभाग होता आणि त्या आंतरराष्ट्रीय मंचावर त्या अवकाशात कुठेतरी अशा प्रकारची घटना होणं हे किती सेटबॅक ठरू शकतो हा भारतासाठी. कारण जसं आपण म्हणतोय की तेजस हे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी विमान, लढाऊ दृष्टीने किंवा शस्त्रसज्जतेच्या दृष्टीने, संरक्षणाच्या दृष्टीने, आणि त्या आंतरराष्ट्रीय मंचावर तेजसचा असा अपघात होणं, याच्यासाठी 1-2 गोष्टी महत्त्वाच्या असतात अश्विन. एक म्हणजे आपल्या दृष्टीने ह्या एका अपघातामुळे भारताच्या संरक्षण शक्तीला काही धक्का पोचतो का, तर थेट तसा नाही. कारण आत्ता आपल्यासाठी हा तेजसचा अपघात, एक विमान कोसळलं याच्यामुळे आपल्या वायुदलाला खूप मोठा हानी, तोटा, आपली शक्ती काही कमी झाली का, तर नाही. पण प्रतिमा काय झाली हे खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्याला आठवत असेल 2 दिवस ट्विटरवर 2-3 फोटो खूप व्हायरल होत आहेत. त्यातले महत्त्वाचे फोटो असे होते की भारताच्या बूथला खुद्द पाकिस्तानी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिली होती. त्याच्यात पाकिस्तानी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेजसची पाहणी केली, तेजसविषयी जाणून घेतलं. याच्यातून तेजसची उत्सुकता जगभरात किती आहे हे आपल्याला दिसून येईल. काही महिन्यांपूर्वीची बातमी अशी होती की इंडोनेशियाने तेजसच्या खरेदीमध्ये रस दाखवलेला होता. अशा वेळेला तेजसविषयी जगभरात किती उत्सुकता आहे हे दिसून येतं. त्याच्यामुळे जर का 2 पद्धतीने मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे विचार करायचा झाला तर आपल्याला थेट आपल्या शक्तीला काही धोका नाही, पण आपल्या प्रतिमेला धक्का बसला का, हो, भारतीय उत्पादनांविषयी असलेल्या विश्वासार्हतेला कुठे तडा जाईल का या अपघाताने, तर हो, जाऊ शकतो अश्विन. नक्कीच. त्याच्यामुळे जसं अमित सांगतोय आपल्याला, आणि अमित आता आपण ही दृश्य बघतोय ज्या पद्धतीने कोसळलेलं आहे तेजस हे विमान, आणि आता बघूया याची कारणं. अमित, खरं म्हणजे हे आता बोलणं खूप लवकर म्हणजे घाई केल्यासारखं होईल, पण ज्या पद्धतीने हे क्रॅश झालेलं आहे आणि ज्या वेगाने हे क्रॅश झालेलं ते बघता काय संभाव्य कारणं असू शकतात, या संदर्भात काही अंदाज व्यक्त करू शकतो अमित? अजून थेट आता याची खूप मोठी चौकशी होईल. अपघाताची नेमकी कारणं शोधून काढली जातील. अनेक तांत्रिक गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्याच्यामुळे आत्ता थेट याच्यावर कमेंट करणं खरोखर धोकादायक ठरेल. जसं तू आत्ता म्हणालास, गेले 2 दिवस इथे सोशल मीडियावर असा सुद्धा प्रोपगंडा पसरवला जात होता की तेजसला ऑइल लिकेजचा काही धोका आहे का, किंवा तेजसला ऑइल लिकेजचा काही फटका बसलाय का, अशी सुद्धा तिकडे दुबई एअर शोमध्ये चर्चा रंगलेली होती. पण अर्थात हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष तपास होईल, त्याच्यानंतर काय अहवाल होईल त्याच्यातूनच आपल्याला नक्की कळेल की ही नक्की कारणं काय होती अश्विन. खरं अमित, त्याच्यामुळे आपल्याला वेळ थोडंसं थांबावं लागेल, वाट पाहावी लागेल. याचं कारण जसं आपण म्हणतोय की अजूनही काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. नेमकी कारणं काय आहेत, या विमानाच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट व्हायच्या आहेत. मात्र सध्याची जी बातमी आहे त्यानुसार दुबईमध्ये एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना, ज्याच्यामध्ये उड्डाणाच्या वेळी तेजस विमान क्रॅश झालं. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अमित आपल्या सोबतच राहा. ढगे सर, ही दृश्य आपण पाहिली असतील, आपला पहिला अंदाज, पहिलं निरीक्षण काय, नेमकं काय घडलेलं असू शकतं? प्राथमिक माहिती फक्त आपल्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे, अजून कुठलेही डिटेल्स आलेले नाहीत. पण वरकरणी असं या ठिकाणी वाटतं की कुठली तरी ह्युमन एरर, म्हणजे पायलट एरर त्या ठिकाणी आहे आणि त्या पायलट एररमुळे अशा प्रकारचा हा अपघात त्या ठिकाणी झाला असावा.
मुळात आपल्याला जसं माहिती आहे की दुबईमध्ये हा एअर शो त्या ठिकाणी सुरू होता आणि दुपारच्या वेळेस या वेगवेगळ्या प्रकारच्या कसरतीच्या दरम्यान या LCA तेजस लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजसचा जो आहे तिथे अपघात त्या ठिकाणी झाला असावा. एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, मुळात जे आहे अशा प्रकारचं LCA तेजस हे दुबईमध्ये एअर शो मध्ये पार्टिसिपेट त्या ठिकाणी का करतंय, कारण हे जे आहे संपूर्णतः भारतीय बनावटीचं आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक प्रकारे आपल्याला हे एक्सपोर्ट सुद्धा करायचंय. मग आंतरराष्ट्रीय जे वेगवेगळ्या प्रकारचे प्लेयर्स आहेत ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचं प्रदर्शन करण्यासाठी, याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवण्यासाठी यांनी त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे. पण याचा दुसरा अँगल आता हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जर हे तिथे कोसळलेलं असेल तर आपले जे प्रतिस्पर्धी आहेत, स्पेशली या सगळ्या आंतरराष्ट्रीय मी म्हणेल की मार्केटिंगच्या या सगळ्या राजकारणामधले जे प्रतिस्पर्धी आहेत ते असाही त्या ठिकाणी दावा करू शकतात की LCA तेजसमध्ये जे आहे कुठेतरी डिफेक्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंगच डिफेक्ट आहे. तर हे पूर्णतः आपल्याला खोडून टाकायला हवं, कारण मुळात हे भारतीय बनावटीचं वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून गेलेलं आणि एवढंच नाही तर भारताच्या पश्चिमी त्याचबरोबर हाय अल्टिट्यूड आणि ईस्टर्न बॉर्डरवर वेळोवेळी याने परफॉर्मन्स सुद्धा दाखवलेला आहे. या दुबई एअर शो मध्ये फक्त आणि फक्त माझ्या मते जे आहे पायलट एररमुळेच हा सगळा प्रकार त्या ठिकाणी झाला असावा. अजूनही आपल्याकडे डिटेल्स आलेले नाहीत की त्या पायलटनी ऐन वेळेवर त्याला इजेक्ट करणं शक्य झालं की नाही, त्याचा जीव वाचला की नाही, पण हा अपघात असण्याची जी आहे दाट शक्यता आहे. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट किंवा LCA तेजसमध्ये काही कमी आहे असा दूरपर्यंत याचा अर्थ त्या ठिकाणी निघत नाही. ढगे सर, आपण आता म्हणताय की पायलटची चूक असू शकते, त्यामुळे मानवी चूक असं सध्याचा आपला अंदाज आहे. मात्र ज्या पद्धतीने आपणही बोललात आणि अमितने देखील सांगितलं की आंतरराष्ट्रीय मंचावर अशा प्रकारे एखाद्या एअर शो मध्ये भारतीय बनावटीचं विमान, जे भारताच्या शस्त्रसज्जतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं विमान, ते विमान अशा प्रकारे क्रॅश होतं. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत, आपले प्रतिस्पर्धी जे आहेत ते याचं कदाचित भांडवल करू शकतात. येणाऱ्या काळामध्ये या घटनेच्या दृष्टीने आता किती आव्हानात्मक असेल तेजसची उपयुक्तता किंवा त्याची विश्वासार्हता जगाला पटवून देण्यासाठी? सर, पहिली गोष्ट तर जी आहे आपल्याजवळ एक्झॅक्टली याची कारण मीमांसा आपल्याला तेव्हाच करता येईल ज्यावेळेस याची डिटेल्स आपल्याकडे येतील. पण आपण असं जरी त्या ठिकाणी मांडलं आणि प्रथम दर्शनी जे दिसतंय, प्रतिस्पर्धी जे आहे नक्कीच त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करतील, पण त्या सगळ्या डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनला फोडून टाकण्यासाठी आपल्याकडे जबरदस्त अशा प्रकारचे प्रूफ आहेत. पहिली गोष्ट जसं मी सांगितलं, भारतीय बनावटीचं हे आहे आणि हे वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून पुढे त्या ठिकाणी गेलेलं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे फक्त जे आहे तयार झालेलं नाही, आपल्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानच्या विरुद्ध असो किंवा आपल्या उत्तरी आणि पूर्व सीमेवर जे आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी, म्हणजे मुख्यतः आपण ज्याला म्हणतो इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स, टेहळणी करण्याशी संबंधित जे आहे वेळोवेळी हाय अल्टिट्यूड मध्ये सुद्धा जे आहे या LCA तेजसनं महत्वाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच ऑन ग्राउंड मागच्या कित्येक काळापासून यानं आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. सगळ्या टेस्ट त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि एवढंच नाही, भारताचे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आहेत डिफेन्सशी रिलेटेड, हे जगामध्ये जे आहेत विकले जात आहेत. म्हणूनच आत्मनिर्भर भारतचा डंका मागच्या काही काळामध्ये होतोय. त्याच्यामुळे LCA तेजसशी संबंधित आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. ढगे सर, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे या संदर्भात माहिती दिलीत आणि निरीक्षण नोंदवलं. अमित भिडे आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी. अमितचे देखील धन्यवाद. तेव्हा सध्याची ही मोठी अपडेट आहे. दुबईमधून एअर शो दरम्यान ज्या पद्धतीने लढाऊ विमान कोसळलेलं आहे, तेजस विमान, जे भारताच्या दृष्टीने भारतीय बनावटीचं असलेलं हे तेजस विमान कोसळणं हे मोठा धक्का मानला जात असला तर येणाऱ्या काळामध्ये आता बघावं लागेल नेमकी कारणं याची काय समोर येतात. ती मात्र एक मोठी दुर्घटना दुबईच्या एअर शोमध्ये. संरक्षण विषयक अभ्यासक डॉक्टर विजय खरे आता आपल्यासोबत आहेत. विजय खरे सर, आपणही ही दृश्य पाहिली असतील. आपलं पहिलं निरीक्षण, पहिला अंदाज काय सांगतो आपला, कशामुळे झालंय हे? नमस्ते. निश्चितच अशा पद्धतीचं एअर शो असताना तेजस सारखं जे भारतीय बनावटीचं विमान त्या ठिकाणी क्रॅश होताना दिसत आहे. याचं 2-3 महत्वाचे कारण असावेत. एक तर वातावरण आणि तिथील जो फॉग जो आहे त्याचं एक इम्प्लिकेशन असावं. परंतु यामागे नेमकं काय आहे, टेक्निकल फॉल्ट आहे की काही वेगळं त्याचे कारण? हे भारतीय बनावटीचं HL चं प्रोडक्शन असल्या कारणाने तुम्हाला माहित असेल की जे आर्म्स डील्स मध्ये वेगवेगळे इंटरनॅशनल लॉबीज त्या ठिकाणी काम करत असतात आणि आपल्या या भारतीय बनावटीच्या तेजसच्या निमित्ताने ज्या पद्धतीची आत्मनिर्भरता भारताला मिळणं प्राप्त होणार आहे कदाचित त्या ठिकाणी तोही एक अँगल असणं गरजेचं आहे. दुसरं टेक्निकल जो क्लिच आहे हे अजूनपर्यंत भारत सरकारने त्या ठिकाणी अधिकृत त्या ठिकाणी हे केलेलं नाही. परंतु या एरो शोमुळे ऍक्सिडेंट झाला म्हणून भारतीय बनावटीचं तेजस
संपूर्ण हे याच्यावर काय परिणाम होऊ शकतो असं अजिबात होणार नाही. त्याचं कारण असं आहे की एखादा ऍक्सिडेंट हा त्या चुकांचा त्या ठिकाणी असतो, म्हणून ती यंत्रणा पूर्णपणे बिनकामी आहे किंवा कुचकामी असं म्हणता येणार नाही. धन्यवाद खरे सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल. तेव्हा जसं खरे सरांनी देखील सांगितलं आणि डगे सरांनी देखील सांगितलं की एखाद्या घटनेमुळे तेजसच्या उपयुक्ततेवर किंवा त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं चुकीचं आहे, तसं काही होऊ शकत नाही. मात्र सध्या ही घटना झाली आहे, आपल्या समोर आहे आणि या घटनेचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.